गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण निदान पंचक, त्याचा इंट्रोडक्शन आणि रोगी परीक्षा व रोग परीक्षा ह्याच्यातला डिफरन्स बघितला होता. आता आपण पुढचा आज पॉईंट बघणार आहे. लास्ट टाइम जे आपण रोगी परीक्षा बघितली होती आणि रोग परीक्षा बघितली होती, तर आता इथून पुढे जो सिलेबस आहे म्हणजे निदान पंचक, तर हे काय आहे, रोग परीक्षा बघायची आपण याच्यात. मग रोग परीक्षेमध्ये काय आहेत, किती 5 साधनं आहेत ज्याने आपल्याला रोगाचं ज्ञान आपल्याला मिळतं. अशी 5 साधनं आहेत. तर त्या प्रत्येक साधनाची आपल्याला डिटेल त्याची माहिती घ्यायची आहे. त्याच्यामध्ये निदान पहिलं येतं म्हणजे हेतू, पूर्वरूप, रूप, संप्राप्ती, उपशय व अनुपशय असे ही 5 साधनं आहेत. आणि त्याच्या पुढे जो सिलेबस आपला पुढे आहे, उपद्रव, उदरक, म्हणजे त्याच्याशी रिलेटेड व्याधी, साध्य व्याधी, असाध्य व्याधी म्हणजे काय, हे म्हणजे थोडक्यात हा जो सेक्शन आहे हा काय आहे, रोग परीक्षेशी रिलेटेड हा सेक्शन आहे सिलेबसचा. तर इंट्रोडक्शन आपण बघितलं होतं, त्याचे युजेस बघितले होते. आजपासून आपण आता हेतू हा पॉईंट चालू करायचा आहे. पॉईंट नंबर 3 आहे सिलेबस पॉईंट. त्याचं हेडिंग आहे हेतू, डेफिनेशन, सिनॉनिम्स अँड क्लासिफिकेशन. म्हणजे काय, त्याची व्याख्या, पर्याय आणि त्याचं हेतूंचं जे वर्गीकरण आपल्या ग्रंथांमध्ये सापडतंय, तर त्याचा अभ्यास करायचा आहे आपल्याला. तर पहिला निदान म्हणजे हेतू. ह्याचं म्हणजे काय, त्याची व्याख्या किंवा त्याची जी कन्सेप्ट आहे की हेतू म्हणजे काय, आपण बघितलं होतं आधी. म्हणजे निदान हे निदान पंचक ह्या अर्थाने पण येतं आणि हेतू ह्या अर्थाने पण येतं. कारणीभूत, कारण असं ह्या अर्थाने सुद्धा त्याचं प्रयोजन होतं. सुरुवातीला अगदी रोगनिदानाच्या इंट्रोडक्शनला आपण तो पार्ट बघितला होता. तर तेच डिटेल आता बघणार आहे आपण हेतू संदर्भात. त्यातलं पहिला पॉईंट घेऊया आपण, त्याची व्याख्या. तर व्याख्येमध्ये बऱ्याच प्रकारे व्याख्या केलेली आहे. वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं व्याख्या केल्या असल्यामुळे त्या व्याख्येनुसार जो अर्थ अभिप्रेत आहे तो सुद्धा वेगवेगळा येतो. म्हणजे काही ठिकाणी हेतूचं वेगळं डेफिनेशन दिली असेल, पण त्यांना जो अर्थ आहे तो अपेक्षित वेगळा असणार आहे. त्यामुळे जेवढ्या व्याख्या दिलेल्या आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर मग तुम्हाला कळेल की हां, हेतू ही कन्सेप्ट काय आहे, कधी कुठली व्याख्या ॲप्रोप्रिएट लागू होऊ शकते. तर ह्याची माहिती तुम्हाला ह्या सगळ्या ज्या व्याख्या आहेत त्याचा अभ्यास केल्यानंतरच होणार आहे. त्यामुळं आपण सगळ्या व्याख्या बघायच्या आहेत. त्यातली पहिली व्याख्या आहे, रेफरन्स आहे चरक निदानस्थान 1/6. श्लोक असा आहे, तस्य उपलब्धी निदान पूर्वरूप लिंग उपशय संप्राप्तीतः. तस्य उपलब्धी म्हणजे त्याचं ज्ञान, त्याचं म्हणजे काय की रोगाचे ज्ञान. हे जे 5 साधनं सांगितलेले आहेत त्यांनी होतं, त्याला निदान पंचक असे आपण म्हणतो. तर ती कुठली कुठली 5 साधनं आहेत, तर निदान, पूर्वरूप, रूप, उपशय आणि संप्राप्ती. ही जी 5 साधनं आहेत त्याच्यामुळे रोगाची उपलब्धी कळते, रोगाचं ज्ञान कळून येतं आपल्याला, रोगाची माहिती होते. त्यामुळं त्यांना निदान असे म्हणायचं. आता इथे कसं, निदान ह्याची जी व्याख्या आलेली आहे ही फक्त निदानाची व्याख्या नाही आहे, निदान पंचकाची व्याख्या आहे. बरोबर. तर ही पहिली डेफिनेशन आपण बघितली, उपलब्धी साधन. बरोबर. म्हणजे
निदान म्हणजे काय? उपलब्धी साधन. इथं काय अभिप्रेत आहे? निदान पंचक हे अभिप्रेत आहे. त्याची व्याख्या इथं सांगितलेली आहे. दुसरी व्याख्या आहे माधव निदान 1/4 टीकेमध्ये दिलेली आहे. ह्याच्यामध्ये निदानाची व्याख्येपेक्षा तो जो शब्द आहे तो आला कुठून, त्याची निरुक्ती कशी झालेली आहे ह्याचं एक्सप्लेनेशन आलेलं आहे. श्लोक असा आहे, तत्र एवं निदान शब्द निरुक्ती निर्दिश्यते व्याधी अनेन इति निदानम दिशेहे पुरुषोदरादित्वात् रूपसिद्धी इति गदाधरः. आणि दुसरं जे आलेलं आहे, निश्चित्य दीयते प्रतिपाद्यते व्याधी अनेन इति निदानम इति जेज्जटः. म्हणजे गदाधरांनी पण त्याची निरुक्ती केलेली आहे आणि जेज्जटांनी पण त्याची निरुक्ती सांगितलेली आहे. तर ती काय सांगितलेली आहे ते बघूया आपण. निदान शब्दाची निरुक्ती, ज्याने व्याधीचे संपूर्ण ज्ञान होते. म्हणजे एखादा रोग आहे त्याचं ज्या गोष्टींमुळं पूर्ण ज्ञान होतं त्याला निदान म्हणायचं. ही त्याची निरुक्ती झाली. हे कुणी सांगितलेलं आहे? गदाधरांनी सांगितलेलं आहे. आणि ज्यामुळे व्याधीचे ज्ञान होते, म्हणजे ज्याने व्याधी कळून येतो तुम्हाला, त्याला निदान म्हणायचं. हे जेज्जटांनी सांगितलं. दोन्हीही सिमिलरच आहे, जास्त काही डिफरन्स नाही आहे. अशा प्रकारे ह्या दोन आपण एक डेफिनेशन बघितली, एक निरुक्ती बघितलेली आहे. इथून पुढे जायच्या आधी आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की निदान हा शब्द दोन अर्थांनी प्रयोजित केलेला आहे. एक शब्द आहे पण वेगवेगळ्या अर्थांनी आलेला आहे. आपल्या मराठीमध्ये बरंच काही शब्दांचा अर्थ वेगळा असतो. तो जेव्हा तुम्ही वाक्यरचनेमध्ये वापरला तर त्याचा अर्थ वेगळा होणार. आणि तोच एखाद्याचं ते नाव पण असू शकतं. मग तिथे तो अर्थ म्हणजे त्या शब्दाचा अर्थ ती व्यक्ती म्हणून येणार. अशा प्रकारे एकच शब्द दोन वेगवेगळ्या अर्थांनी लँग्वेजमध्ये किंवा कम्युनिकेशन कुठलेही, म्हणजे मराठी असेल इंग्लिश असेल, तर अशा प्रकारे ते वापरता येऊ शकते. तर तसंच इथे निदान हा शब्द जो आहे ग्रंथांमध्ये दोन वेगवेगळ्या प्रयोजनांनी त्याचं वर्णन आलेलं आहे. तर पहिलं वर्णन जे आलेलं आहे ते व्यक्तिवाचक किंवा विशेषवाचक असं प्रयोजन आलेलं आहे. तसंच जेव्हा येणार आहे, म्हणजे व्यक्तिवाचक किंवा विशेषवाचक जेव्हा येणार आहे, तिथे काय अभिप्रेत आहे? व्याधी उत्पादक हेतू म्हणून निदान या शब्दाचं प्रयोजन आलेलं आहे. म्हणजे पहिलं प्रयोजन आहे व्यक्तिवाचक किंवा विशेषवाचक, म्हणजे जनरलाइज नाही, स्पेसिफिक त्याचा अर्थ अपेक्षित आहे. तो स्पेसिफिक अर्थ काय असतो की व्याधी उत्पादक हेतू, म्हणजे व्याधीला कारणीभूत घटक जो आहे ते म्हणजे निदान, असं तिथं अर्थ अपेक्षित होणार आहे. आणि दुसरा आहे जातीवाचक. इथे चुकून टायपिंग मिस्टेक झालेली आहे, जाती विशेष झालेला आहे, तर तिथे जातीवाचक आहे. जातीवाचक म्हणजे काय की जनरलाइज जेव्हा त्याचं उल्लेख येणार आहे, जनरलाइज जेव्हा उल्लेख येणार आहे तेव्हा ते व्याधी ज्ञान साधन असं त्याचा अर्थ अपेक्षित आहे. म्हणजे आता इथे बघा थोडं कन्फ्युजन, व्यक्तिवाचक आणि जातीवाचक म्हणजे काय येणार आहे. तर एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर, फॉर एक्झाम्पल आपण पाटील हा शब्द पकडला. आता पाटील हा नुसता शब्द जेव्हा जनरलाइज आपण बोलतो तेव्हा काय ती उपाधी झाली, म्हणजे पाटील ही पोस्ट झाली किंवा एखादं आडनाव झालं, मग त्या आडनावाची सगळी लोक त्याच्यामध्ये येणार, बरोबर. पण स्पेसिफिक एखाद्याचं, म्हणजे एखाद्या वर्गात आपल्या पाटील आडनावाचा एक व्यक्ती असेल तर त्याला उद्देशून व्यक्तिवाचक जेव्हा आपण वापरणार तेव्हा ती व्यक्ती अपेक्षित असणार आहे आपल्याला, म्हणजे सगळी पाटील आडनावाची लोक अपेक्षित नसणार आहे. त्या प्रकारे निदान जेव्हा व्यक्तिवाचक त्याचं प्रयोजन येतं त्यावेळेस त्याचा अर्थ काय असणार आहे? व्याधी उत्पादक हेतू असा त्याचा अर्थ अपेक्षित असणार आहे. आणि जेव्हा जातीवाचक येणार, म्हणजे जनरलाइज त्याचा उल्लेख येणार, त्यावेळेस त्याचा अर्थ काय घ्यायचा? व्याधी ज्ञान साधन.
व्याधी ज्ञान साधन. मग व्याधी ज्ञान साधनाचं जे डेफिनेशन आहे ती वरती आलेली आहे 1 नंबरला, की ते उपलब्धी साधन. म्हणजे त्याच्यामध्ये काय येतं, निदान पंचक. म्हणजे त्याच्यात निदान येणार, पूर्वरूप येणार, रूप येणार, उपशय येणार, संप्राप्ती येणार, हे सगळे येणार, बरोबर. पण व्यक्तिवाचक जेव्हा येतं तेव्हा काय अर्थ अपेक्षित आहे, व्याधी उत्पादक हेतू. म्हणजे जे व्याधी उत्पन्न करण्यासाठी जे कारणीभूत आहेत, मग ते स्पेसिफिक आहार असेल, विहार असेल, तर तो अर्थ इथे अपेक्षित आहे. आता पुढची व्याख्या आपण बघूया. तिसरी व्याख्या, रेफरन्स आहे माधव निदान 1/5. निमित्त हेतू आयतन प्रत्यय उत्थान कारणैहि निदानम आहू पर्यायही. हे जे दिलेले आहेत, निमित्त, हेतू, आयतन, प्रत्यय, उत्थान, कारण, हे सगळे पर्यायी शब्द आहेत हेतूचे. हेतू किंवा निदान या शब्दाचे पर्यायवाचक हे शब्द आहेत. तर ह्याच्या अनुषंगाने एक व्याख्या तयार होते. ती कशी आहे की हे जे पर्यायी शब्द आहेत त्या प्रत्येक शब्दानं वेगवेगळा अर्थ अभिप्रेत होतो. म्हणजे निमित्त, आता निमित्तानं वेगळा अर्थ अपेक्षित आहे. हेतू निमित्त हे थोडंसं सिमिलर आहेत. आयतन म्हणजे स्थान, एखाद्या रोगाचं स्थान आलं तर ह्यानं एक अर्थ वेगळा अपेक्षित आहे. प्रत्यय हे तर आपण पर्यायामध्ये बघणार आहे. हे सगळे पर्यायांमध्ये पण आलेले आहेत. त्यात ते कुठल्या अर्थाने आलेले आहेत ते सगळे डिटेल आपण नंतर बघणार आहे. पण इथं काय व्याख्येमध्ये काय अर्थ अपेक्षित आहे की हे निमित्त, हेतू, आयतन, प्रत्यय, उत्थान, कारण, हे जे सगळे शब्द आहेत हे सगळ्यांचं प्रत्येक इंडिव्हिज्युअल जेव्हा आपण बघतो त्या शब्दांकडे तेव्हा वेगवेगळे अर्थ त्याच्यातनं इंटरप्रिट होतात किंवा वेगवेगळे अर्थ आपल्याला अभिप्रेत असतात त्या प्रत्येक शब्दातनं. पण जेव्हा ह्याचा एकत्रित सगळ्यांचा आपण अभ्यास करणार आहे तेव्हा ज्या एका शब्दाचं ह्या सगळ्यांपासून ज्ञान होतं, म्हणजे हे जे पर्यायी शब्द आहेत ह्या सगळ्यांचे जे वेगवेगळे अर्थ आहेत त्याच्यामध्ये एक शब्द कॉमन येणार आहे. म्हणजे एका शब्दाचं ज्ञान येणार, ह्या सगळ्यांमुळं आपल्याला ज्या एका शब्दाचं ज्ञान होणार आहे त्याला आपण निदान असं म्हणायचं, अशी ही व्याख्या आहे. लक्षात येते. म्हणजे निमित्तानं वेगवेगळे अर्थ अभिप्रेत होणार आहेत, हेतूंनी पण वेगवेगळे अर्थ अभिप्रेत होणार आहेत, आयतननी पण वेगवेगळे अर्थ अभिप्रेत होणार आहेत. असं प्रत्येक पर्यायामुळे वेगवेगळे अर्थ त्याच्यापासून निघणार आहेत. पण ह्या सगळ्या पर्यायांचा जेव्हा आपण अभ्यास करणार तेव्हा ह्या सगळ्या पर्यायांमधनं एक कॉमन कन्सेप्टचं आपल्याला ज्ञान होणार आहे किंवा एकच शब्द असा मिळणार आहे की ज्याचं आपल्याला ज्ञान होणार आहे. जेव्हा सगळ्यांचा विचार केला तर प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल विचार केला तर वेगवेगळे शब्दांचे आपल्याला ज्ञान होणार आहे डेफिनेटली. पण जेव्हा सगळ्यांचा एकत्रित विचार केला तर एखाद्याच शब्दाचं किंवा एखाद्याच कन्सेप्टचं किंवा एखाद्या टर्मिनॉलॉजीचंच आपल्याला नॉलेज मिळणार आहे. तर तो जो शब्द आहे त्याला निदान असं म्हणायचं. आता पुढची डेफिनेशन बघूया आपण. रेफरन्स आहे माधव निदान 1/5. त्याच्या टीकेमध्ये हे डेफिनेशन्स वेगवेगळे आलेले आहेत. श्लोक असा आहे, इदम तू संक्षेपतो लक्षणम सेती कर्तव्य ताको रोग उत्पादक हेतू निदानम इति. म्हणजे इथं काय अर्थ आहे, स इति कर्तव्य ताको रोगोत्पादक हेतू. म्हणजे काय, रोग उत्पादक हेतू आहेच. म्हणजे रोगाला म्हणजे रोग उत्पत्तीस कारणीभूत असा जो आहे त्याला निदान म्हणायचं. पण तो अनेक कर्तव्यांनी युक्त असायला पाहिजे.
इथे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. लक्षात घ्या, म्हणजे एक तर डेफिनेट आहे की रोगाच्या उत्पत्ती जो कारणीभूत आहे त्याला निदान म्हणायचं. हा हाफ पार्ट झाला, बरोबर. पण इथं काय अंडरलाईन केलेलं आहे की फक्त रोगाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणारा जो घटक आहे त्याला निदान म्हणता येणार नाही. तर दुसरं पण कंडिशन्स त्यांनी काय इथं ॲप्लाय केलेली आहे की तो अनेक कर्तव्यांनी युक्त, अनेक म्हणजे त्यातलं एक कर्तव्य काय झालं, रोगोत्पत्ती, म्हणजे रोगाची उत्पत्ती होणे हे एक कर्तव्य झालं. ते सोडूनसुद्धा त्याची कर्तव्य असायला पाहिजेत. ते म्हणजे रोगाची उत्पत्ती सोडूनसुद्धा बाकीची कामं तो करत असला पाहिजे, तरच त्याला निदान म्हणायचं. जर एखाद्या गोष्टीमुळं रोगाची उत्पत्ती होत असेल पण ते दुसरं काहीच काम करत नसेल तर त्याला निदान किंवा हेतू असं या व्याख्येमध्ये आपण इन्क्लूड करू शकणार नाही, असा त्याचा अर्थ अभिप्रेत आहे. एक्झाम्पल द्यायचं झालं तर दोष दुष्य समूर्छना ही कन्सेप्ट पुढे येणार आहे तुम्हाला. म्हणजे दोष म्हणजे दोष, वातादी जे दोष आहेत ते, आणि दुष्य म्हणजे जे दूषित होऊ शकतात. म्हणजे दूषित कोण होतं, रसरक्ताची जे रसरक्त मांस जे धातू आहेत ते, किंवा मल आहेत ते, किंवा उपधातू आहेत ते, हे सगळे काय आता दूषित होऊ शकतात. कुणामुळे, दोषांमुळे ते दूषित होणार. तर जेव्हा दोष आणि दुष्य ह्यांची समूर्छना म्हणजे ह्यांचं मिक्सिंग होतं आणि त्याच्यानंतर रोगाची उत्पत्ती होते. म्हणजे आता इथे बघा की दोष आणि दुष्य यांची समूर्छना आहे, ते रोगाच्या उत्पत्तीस कारणीभूत होणार आहेत. म्हणजे वन ऑफ द रिझन आहे ना. मग त्यांना हेतू म्हणू शकतो आपण किंवा निदान म्हणू शकतो. पण इथं तसं घेता येणार नाही का, की ते अनेक कर्तव्यांनी युक्त ही कंडिशन किंवा ही जी रिक्वायरमेंट आहे हेतूच्या डेफिनेशन्सची किंवा निदानाच्या व्याख्येची, तर ती फुलफिल होत नाही आहे दोष दुष्य समूर्छनेने. कारण ते दुसरं काही कामच करत नाही आहे. दोष दुष्य समूर्छनेने फक्त रोगाचीच उत्पत्ती होते, दुसरं त्याचं काय कर्तव्य नाही आहे किंवा दुसरं त्याचं काम दिसून येत नाही, त्यामुळे त्याला हेतू म्हणता येत नाही. पण तेच विरुद्ध आहार आहे म्हणा किंवा अहितकर आहार आहे, त्यांनी काय होणार आहे, त्यांनी रोगाची उत्पत्ती होतेच, बरोबर. काहीतरी आपण खराब खाल्लं तर रोग उत्पन्न होणार आहे, पण रोगाची उत्पत्ती सोडून दोषांची दृष्टी पण ते करणार आहे. म्हणजे इथं काय बघा, फक्त रोग उत्पन्न करत नाही तर दोषांची दृष्टी पण करते. त्यामुळे एकापेक्षा जास्त त्याची कामं इथं दिसून आलेली आहेत. त्यामुळं अशा त्या अहितकर आहाराला आणि विरुद्ध आहाराला आपण या व्याख्येमध्ये ते ॲप्रोप्रिएट बसू शकतं, म्हणून त्याला निदान किंवा हेतू असं म्हणू शकतो. लक्षात आलं इथे डिफरन्स. अनेक कर्तव्यांनी युक्त जे आहे आणि जे रोगाच्या उत्पत्तीस कारणीभूत आहे, अशांना आपण निदान किंवा हेतू या व्याख्येमध्ये इन्क्लूड करू शकतो किंवा त्याला हेतू किंवा निदान असं म्हणायचं. उदाहरणासाठी आपण बघितलं होतं दोष दुष्य समूर्छना. म्हणजे दोष दुष्य समूर्छनाने इतर काय काम होत नाही, फक्त रोगाची उत्पत्ती होते, त्यामुळे त्याला आपण हेतू किंवा निदान ह्या व्याख्येमध्ये इन्क्लूड करू शकत नाही. पण अहितकर आहार विहार ह्यानी काय होतं की रोगाची उत्पत्ती पण होते आणि बाकीची पण कार्य होतात. म्हणजे दोषाची दृष्टी पण होते, धातू पण बिघडू शकतात, स्रोतस दृष्टी होऊ शकते. तर हे एकापेक्षा जास्त त्याची कामं असल्यामुळे जे अहितकर आहार विरुद्ध आहार आहे, अशा प्रकारच्या घटकांना आपण इथे हेतू किंवा निदान या व्याख्येमध्ये इन्क्लूड करू शकतो, त्यांना आपण हेतू असं म्हणू शकतो. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या व्याख्या बघितलेल्या आहेत. प्रत्येक व्याख्येनुसार वेगवेगळा अर्थ अभिप्रेत आहे. परत एकदा आपण त्याचं पहिली जी आपण म्हणजे एनलिस्ट करू. पहिली व्याख्या बघितली होती ती काय जातीवाचक व्याख्या होती, म्हणजे काय जनरलाइज व्याख्या की ज्याच्यामुळं व्याधीचं
किंवा रोगाचं ज्ञान होतं असं जे साधन आहे त्याला निदान म्हटलेलं आहे. ते जेव्हा अभिप्रेत असेल त्यावेळेस आपण म्हणजे ही व्याख्या जेव्हा आपण लक्षात घेणार आहे तेव्हा काय अभिप्रेत असणार आहे, निदान पंचक अभिप्रेत असणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये निदान, पूर्वरूप, रूप, उपशय, संप्राप्ती हे सगळे इन्क्लूड होणार आहे त्या व्याख्येच्या अंडर. त्यानंतर आपण निरुक्ती बघितली निदान या शब्दाची, म्हणजे ज्याच्यामुळे व्याधीचे पूर्ण ज्ञान होते. आता व्याधीचे पूर्ण ज्ञान होणे म्हणजे आणि फक्त ज्ञान होणे याच्यामध्ये फरक आहे. पूर्ण ज्ञान हे निदान पंचकांनीच होतं, म्हणजे सगळ्या साधनांमुळे होतं. पण फक्त जेव्हा एखाद्या व्याधीचं ज्ञान होणे असा जेव्हा शब्दप्रयोग आला असेल किंवा सेंटेन्स आला असेल तेव्हा कसं आहे, फक्त हेतू ह्याच्यामुळे पण ज्ञान होऊ शकतं. हा डिफरन्स आहे. पण इथे सुद्धा ही जी व्याख्या आहे, जी निरुक्ती आहे, ही सुद्धा जातीवाचकच आहे. म्हणजे इथे सुद्धा काय अपेक्षित आहे, निदान पंचकच अपेक्षित आहे. ज्याच्यामुळे व्याधीचं ज्ञान होतं ते निदान पंचक आहे. म्हणजे ती 5 साधनं ह्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. तिसरी जी डेफिनेशन आहे ती स्पेसिफिक, विशेष किंवा व्यक्तिवाचक आहे. म्हणजे स्पेसिफिक डेफिनेशन आहे ही निदानाची, की ज्याच्यामध्ये जे पर्यायी शब्द आहेत या सगळ्यांचा एकत्रित जेव्हा आपण अभ्यास करणार आहे किंवा एकत्रित त्यांना जेव्हा कन्सिडर करणार आहे तेव्हा जो एक शब्द आहे ज्याचं ज्ञान होणार आहे त्यावेळेस आपल्याला, त्याला निदान असं म्हणायचं. आणि जी सगळ्यात योग्य व्याख्या आहे ती 4थी व्याख्या आहे, सेती कर्तव्यताको रोगोत्पादक हेतू. म्हणजे ह्याच्यात 2 घटक आहेत. तर हाफ पार्टमध्ये काय सांगितलेलं आहे, रोगाच्या उत्पत्ती जे कारणीभूत आहे ते म्हणजे हेतू, बरोबर. पण त्याला स्टार कंडिशन्स अप्लाइड असं टाकलेलं आहे. ते काय आहे कंडिशन, की तो अनेक कर्तव्यांनी युक्त असला पाहिजे. अशा प्रकारे वेगवेगळ्या आपण व्याख्या बघितलेल्या आहेत हेतूच्या. आता पुढचा पार्ट बघायचा आहे पर्यायी शब्द त्याचे, जे आपण 3 नंबरच्या व्याख्येमध्ये पण बघितलेले होते. रेफरन्स आहे माधव निदान 1/5. श्लोक असा आहे, निमित्त हेतू आयतन प्रत्यय उत्थान कारणे ही निदानम आहू पर्याय. दुसरा एक रेफरन्स आहे चरक निदान स्थान 1/3. इह खलु हेतू निमित्तम आयतनम कर्ता कारणम प्रत्ययः समुत्थानम निदानम इति इत्यनर्थांतरम. हा चरक निदान स्थान पहिल्या अध्यायातला 3रा श्लोक आहे. तर ह्या दोन्ही श्लोकमध्ये पर्यायी निदानाचे पर्याय कुठले कुठले आहेत, पर्यायी शब्द कुठले कुठले आहेत असं त्याचं वर्णन आलेलं आहे. तर आपण ते 1 बाय 1 पर्याय बघूयात. तर पहिला आहे निमित्त. निमित्त हा पर्याय आहे. ह्याच्यामध्ये काय अभिप्रेत आहे, तर अमरकोशामध्ये त्याचे जे वर्णन आलेलं आहे ते असं आलेलं आहे, निमित्तम हेतू लक्ष्मण हो. म्हणजे निमित्त म्हणजे काय, हेतू आणि लक्ष्मण. आता हेतू म्हणजे काय, कारणीभूत घटक, आणि लक्ष्म म्हणजे काय, शुभ अशुभ सूचक चिन्ह, म्हणजे शकुन आपण म्हणतो ना. तर त्याचे जे ज्ञान आहे त्या चिन्हांचं ज्ञान आहे. म्हणजे इथं काय की हेतू कारणीभूत हेतू आहेत आणि काही चिन्ह ह्यांचं पण ज्ञान होतं. अशा अर्थाने निमित्त हा शब्द वापरलेला आहे, त्याचा पर्यायी शब्द. हेतू दुसरा आहे हेतू. हेतू ह्याचा अर्थ काय, प्रायोजक करता. म्हणजे रोग हे जर कार्य झालं तर त्या कार्यासाठी कारणीभूत असा जो कर्ता आहे, ह्या अर्थाने हेतू हा शब्द प्रयोजित किंवा इथं अभिप्रेत आहे. आयतन हा जो पर्याय आहे हा स्थानवाचक आहे, रोगाचं स्थानवाचक आहे आयतन. प्रत्यय हा शब्द ह्याचा अर्थ असा आहे, अमरकोशात आलेला, प्रतीयते विधीयत इति प्रत्ययः प्रत्येति वा प्रत्ययो अधीन शपथ ज्ञान विश्वास हेतुषु इति अमरः. म्हणजे काय आहे की
अधीन, शपथ, ज्ञान, विश्वास व हेतू ह्या वेगवेगळ्या अर्थांनी प्रत्यय शब्दाचा प्रयोग आपण करू शकतो. उत्थान, पुढचा पर्याय आहे उत्थान. उत्थान म्हणजेच काय? समुत्थान. समुत्थान म्हणजे काय? तो कुठल्या अर्थाने येणार आहे की वाढणे किंवा उठणे. म्हणजे एखादा रोग काही घटकांमुळं वाढू शकेल किंवा रोगाची लक्षणं इन्क्रीज होऊ शकतात. तर अशा अर्थाने हा उत्थान हा पर्याय आलेला आहे निदानाचा. त्यानंतर पुढचा पर्याय आहे कारण. कारण म्हणजे कारणीभूत, म्हणजे एखादं कार्य आहे त्याला ते कार्य घडण्यामागे जो कारणीभूत आहे अशा अर्थाने कारण हा पर्याय आलेला आहे. म्हणजे रोगास कारणीभूत असं जे कारण आहे असा अर्थ त्याचा अभिप्रेत आहे. त्यानंतर पुढचा पर्याय आहे कर्ता. कर्ता म्हणजेच कर्ता, मंता, वेदिता, बोद्धा म्हणजे रोग जाणून देणारा हा इथं अर्थ अपेक्षित आहे. बोद्धा म्हणजे काय? रोग जाणून देणारा. आणि जर कर्ता असा अर्थ आपण बघितला तर काय की रोगाच्या उत्पत्तीस कारणीभूत, म्हणजे रोग हे जे कार्य आहे तो कार्य घडवून आणणारा असा जो कर्ता आहे, म्हणजे रोग कारणीभूत हेतू असा सुद्धा अर्थ अपेक्षित होणार आहे. आणि बोद्धा किंवा वेदिता हे जर आपण शब्द बघितले तर त्यानुसार कर्त्याचा अर्थ काय होणार आहे की रोगाची जाणीव करून देणारा किंवा रोगाचं ज्ञान देणारा, रोगाची माहिती करून देणारा असा हेतू. अशा अर्थानं सुद्धा हा पर्याय आपण लक्षात घ्यायला हवा. तर अशा प्रकारे हे आहेत रोगाचे किंवा हेतूचे पर्याय, निदानाचे पर्याय. त्याच्यामध्ये पहिले जे निमित्तपासून कारणापर्यंत जे आहे ते माधवनिदानामध्ये आलेलेच आहेत. त्याच्यात कर्ता हा फक्त चरकांनी निदानस्थानात ॲडिशनल सांगितलेला आहे. आता आपण ह्याच्या पुढे बघायचं. सिलेबसमधले पहिलं डेफिनेशन आपण बघितलेली आहे आणि सिनोनिम्स म्हणजे पर्याय पण आपले बघून झालेले आहेत हेतू या पॉईंटमधला. आता शेवटचा जो राहतोय हेतूमधला तो क्लासिफिकेशन, दॅट इज हेतू वर्गीकरण. आता आयुर्वेदानुसार हेतूंचे जे वर्गीकरण आलेलं आहे ते अनेक प्रकारचं वर्गीकरण इथं मेन्शन केलेलं आहे. तर ते सगळं आपल्याला डिटेल बघायचं आहे. कुठल्या कुठल्या बेसिसवर किंवा कशा कशा प्रकारे हेतूंचं वर्गीकरण केलेलं आपल्याला आढळून येतं, तर ते सगळं इथं अपेक्षित आहे. आता पहिलं वर्गीकरण आहे इथं ए, म्हणजे हे वर्गीकरणचं बेसिक टाईप झाला. आणि मग पुढं जे आहे म्हणजे 4 प्रकारचं असेल किंवा 3 प्रकारचं असेल ते पुढं आपण बघणार आहे. तर त्यातलं जो पहिला जो श्लोक आहे तो असा आहे, सच हेतू अनेकदा. म्हणजे हेतूचं जे वर्गीकरण आहे ते अनेक प्रकारे केलेलं आहे. तत्र प्रथम हा चतुर्विधा, म्हणजे त्यातलं पहिलं वर्गीकरण जे आहे ते आता आपण बघणार आहे ते आहे चतुर्विध आहे. म्हणजे 4 प्रकारे त्याचं 4 टाईप्समध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. यदाह उपकल्पनीय अध्याये हरिश्चंद्राहा. तर पुढे ते 4 टाईप्स कुठले कुठले आहेत ते इथं आलेलं आहे. सन्निकृष्ट, विप्रकृष्ट, व्यभिचारी, प्राधानिक, भेदात चतुर्दहा इति. रेफरन्स आहे माधव निदान 1/5. ह्याच्या टीकेमध्ये हे वर्णन आलेलं आहे. तर पहिलं वर्गीकरण म्हणजे इथं काय या श्लोकमध्ये सांगितलेलं आहे, हेतूंचं अनेक प्रकारे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. तर त्याच्यातलं पहिला वर्गीकरण हे 4 प्रकारचं आहे. म्हणजे पहिलं जे वर्गीकरण आहे त्याच्यामध्ये हेतूंचे 4 प्रकार आहेत. तर ते कुठले कुठले? सन्निकृष्ट, विप्रकृष्ट, व्यभिचारी आणि प्राधानिक असे 4 प्रकार पहिल्या वर्गीकरणात आलेले आहेत. आता ते 4 आपण इंडिव्हिज्युअली सेपरेट आता एक 1 बाय 1 आपण आता त्याचा अभ्यास करूया. तर पहिला जो टाईप आहे तो सन्निकृष्ट, म्हणजे
त्यालाच म्हणायचं जवळचा हेतू, जवळचं कारण. त्याला रेफरन्स आहे माधव निदान 1/5. म्हणजे हे जे हेतूचं वर्गीकरण आहे हे सगळं माधव निदानच्या पहिल्या अध्यायात 5वा जो श्लोक आहे त्याच्यावर जी मधुकोश टीका आहे त्याचं म्हणजे खूप डिटेलमध्ये ती टीका दिलेली आहे आणि त्या टीकेमध्ये मग हे सगळे हेतूंचं वर्गीकरण आलेलं आहे, वेगवेगळे टाईप्स ऑफ वर्गीकरण. आणि त्या वर्गीकरणामध्ये मग परत त्याचे किती टाईप्स सांगितलेले आहेत आणि मग ते टाईप्सचं पण इंडिव्हिज्युअली प्रत्येकाचं वर्णन, त्याचा अर्थ काय, त्याची उदाहरणं, हे सगळं त्या 5व्या जो माधव निदान पहिला अध्याय आहे त्याचा जो 5वा श्लोक आहे त्याच्या टीकेमध्ये हे सगळं डिटेल पूर्ण हेतूचं वर्णन त्या 5व्या श्लोकाच्या टीकेमध्ये आलेलं आहे. तर श्लोक असा आहे, सन्निकृष्टो यथा नक्तं दिनर्तु भुक्तांशां दोष प्रकोपस्य हेतवः न ते चयाधिकम अपेक्षन्ते. म्हणजे सन्निकृष्ट हा हेतू कसा आहे त्याचं जे वर्णन आलेलं आहे त्याच्यामध्ये काय, नक्तम दिनर्तु भुक्ताशाम म्हणजे रात्र, दिवस व भोजन. आपण आधी फर्स्ट इयरला हे बघितलेलं आहे, रात्र, दिवस आणि भोजनाचे 3 जे विभाग केलेले आहे, आधी, मध्य आणि अंत. तर ह्या 3 वेगवेगळ्या विभागांनुसार दोषाचा प्रकोप वेगवेगळ्या, म्हणजे जे वातादी 3 दोष आहेत त्याचा प्रकोप, नैसर्गिकता, ह्या 3 जे विभाग आहेत त्यानुसार होत असतो. म्हणजे काय, रात्र, दिवस आणि भोजन ह्यांचा जो सुरुवातीचा काळ आहे त्याच्यामध्ये काय होतं, कफाचा प्रकोप होतो, मध्यकाळी पित्ताचा प्रकोप होतो आणि शेवटचा जो काळ आहे त्याच्यामध्ये काय होतं, वाताचा प्रकोप होतो. तर हे काय झाले, म्हणजे हे जे आता 3 वेगवेगळे विभाग झाले ह्याच्यामध्ये हा दोष प्रकोप होतो. म्हणजे काय, ह्या दोषांमुळे पुढे काय होणार आहे, रोगोत्पत्ती होणार आहे. म्हणजे काय की त्या रोगोत्पत्तीसाठी कारणीभूत काय आहे की हे रात्र, दिवस आणि भोजनाचे हे 3 विभाग आहेत, हे कारणीभूत आहे. म्हणजे हे काय झाले, हेतू झाले, बरोबर. आणि हे जे हेतू आहेत त्याच्यामुळे काय होतं, रोगोत्पत्ती किंवा दोष प्रकोप हा काय होतो, लगेच होतो. म्हणजे ह्याच्यात जे आपण संचय, प्रकोप, हे जे स्टेप्स बघितलेले आहेत, प्रसर, स्थानसंश्रय, व्यक्ती, भेद, तर एवढ्या सगळ्याची काय गरज नाही, हा डायरेक्ट प्रकोप होतो आणि रोगोत्पत्ती होऊन जाते. म्हणजे काय अर्थ अपेक्षित आहे की लगेचच रोगोत्पत्ती होते. म्हणजे हा जो हेतू आहे हा रोगोत्पत्तीला काय जवळचा हेतू आहे. म्हणजे टाईम वाईज रिसेंट, जवळचा म्हणजे इथं काय अभिप्राय घेणार, रिसेंट घटना आहे, ही सगळ्यात रिसेंट घटना आहे म्हणून त्याला सन्निकृष्ट म्हणजे जवळ, रिसेंट असा अर्थ अपेक्षित आहे. आणि पुढे काय म्हटलेले आहे, न ते चयाधिकम अपेक्षन्ते. म्हणजे काय, इथं दोष संचयाची काय आवश्यकता नाही आहे. म्हणजे आता पुढच्या टाईपमध्ये दोष संचयाची आवश्यकता कशी असते हे आपण पुढच्या टाईपमध्ये बघणारच आहे. पण इथं काय लक्षात घ्या की हा जो हेतू आहे, हे जे रात्र, दिवस, भोजनाचे 3 विभाग आहेत, हे एक्झाम्पल झालं. अजूनसुद्धा दुसरे हेतू असू शकतात अशा प्रकारचे. हा टाईप सन्निकृष्ट एक्सप्लेन करण्यासाठी हे एक्झाम्पल दिलेलं आहे ग्रंथामध्ये की रात्र, दिवस आणि भोजनाचे जे 3 विभाग आहेत त्याच्यामुळं काय होतं, दोष प्रकोप लगेच होऊन जातो आणि रोगोत्पत्ती पण लगेच होते. म्हणजे दोष संचय किंवा बाकीच्या घटकांची काय गरज नाही, ते लगेचच दोष प्रकोप होतो. आणि रोगोत्पत्तीला अगदी जवळचा हा हेतू आहे, रिसेंट हेतू आहे. जवळचा म्हणजे रिसेंट, नुकताच घडलेला, त्यामुळे ह्याला सन्निकृष्ट असं म्हटलेलं आहे. ह्याचं उदाहरण देताना दिलेलं आहे ग्रंथांमध्ये असं की ज्वरामध्ये जे वृक्ष अन्नपान आहे याचं सेवन जे आहे, वृक्ष अन्नपानाचं सेवन हे केल्यामुळे काय होतं, ज्वर उत्पन्न होतं, वृक्ष अन्नपान सेवन. तर हा झाला सन्निकृष्ट हेतू. हे उदाहरण माधवनिदानामध्ये आलेलं आहे. आता पुढचा दुसरा टाईप, त्याचं एक्सप्लेनेशन बघायचं आहे, विप्रकृष्ट. विप्रकृष्ट म्हणजे काय, दूरचा. जवळचा म्हणजे काय आपण बघितलं होतं, रिसेंट म्हणजे नुकताच घडलेला. विप्रकृष्ट
हेतू म्हणजे दूरचा म्हणजे काय की दूरचा म्हणजे काय जरा आधी थोड्या कालावधी आधी घडलेली घटना, रिसेंट नाही, रिसेंटच्या पण आधी घडलेली घटना, ह्या अर्थाने इथं दूरचा असं शब्दप्रयोग आलेला आहे. रेफरन्स आहे माधव निदान 1/5. त्याच्या टीकेमध्ये असं वर्णन आलेलं आहे. विप्रकृष्ठो यथा हेमंते निचितः श्लेष्मा वसंते कफरोगकृत किंवा सन्निकृष्टो ज्वरस्य वृक्षादी सेवा विप्रकृष्टो रुद्रकोपा. म्हणजे ह्याचं डिटेल एक्सप्लेनेशन ह्या श्लोकामध्ये आहे विप्रकृष्ट ह्या हेतूचं. तर इथं काय म्हटलेलं आहे, विप्रकृष्ट म्हणजे काय की हेमंत ऋतूमध्ये जो कफजन्य आहार विहार आहे, हेमंत ऋतू म्हणजे कफाचा प्रकोप कधी होणार आहे, वसंत ऋतूमध्ये होणार आहे. हेमंतामध्ये काय संचय होणार आहे, बरोबर, हे आपण बघितलेलं आहे. हेमंत ऋतूमध्ये संचय होतो आणि वसंतामध्ये कफाचा प्रकोप होणार आहे. हेमंत ऋतूमधला जो कफजन्य म्हणजे कफ वाढवणारा आहार विहार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे, कफाचा संचय होणार आहे, बरोबर. म्हणजे ही घटना पहिली घटणार आहे. आणि त्याच्यानंतर हेमंत ऋतूमध्ये जर संचय झालेला असेल तर पुढे जाऊन जेव्हा वसंत ऋतू येणार आहे त्या वसंत ऋतूमधल्या जे वातावरण निर्माण होणार आहे किंवा जी परिस्थिती निर्माण होणार आहे त्याच्यामुळं काय होणार आहे, त्या साठलेल्या कफाचं किंवा संचित झालेल्या कफाचं विलयन झाल्यामुळे कफाचा प्रकोप होणार आहे आणि त्याच्यामुळे रोगोत्पत्ती होणार आहे. म्हणजे काय की रोगोत्पत्तीसाठी आपण जेव्हा बघणार की आपल्याला काय वाटणार की वसंत ऋतूमधलं जे परिस्थिती आहे, ॲटमॉस्फिअर आहे ते कारणीभूत आहे असं आपल्याला वाटणार, बरोबर. पण जर हेमंत ऋतूमध्ये जर संचय झाला नसता कफाचा तर वसंत ऋतूमध्ये प्रकोप होऊ शकेल का, नाही होणार, बरोबर. म्हणजे हेमंत ऋतूमधला संचयसुद्धा कारणीभूतच आहे कफ प्रकोपाला किंवा कफ प्रकोपामुळं जे पुढं रोगोत्पत्ती होणार आहे त्याच्यासाठी, बरोबर. पण हेमंत ऋतूतला कफसंचयहार ही काय आहे, रोगोत्पत्तीसाठी रिसेंट घटना नाही आहे, जुनी घटना आहे, म्हणजे दूरची आहे. त्यामुळे त्याला विप्रकृष्ट हेतू म्हटलेलं. म्हणजे आता सन्निकृष्ट बघितलं, विप्रकृष्ट बघितलं. आता ह्या एक्झाम्पलमध्ये जे म्हणजे कफकर आहार विहार जो आहे हेमंत ऋतूमधला त्याच्यामुळे काय होणार आहे, कफाचा संचय होणार आहे आणि वसंत ऋतूमध्ये प्रकोप होणार. आता वसंत ऋतूमधली जी ॲटमॉस्फिअर आहे किंवा वसंत ऋतूमधलं जे वातावरण आहे ज्याच्यामुळे कफाचा प्रकोप होईल तर ते काय घ्यायला लागणार आपल्याला, तो सन्निकृष्ट कारण झालं ते, बरोबर. आणि तेच हेमंत ऋतूमध्ये जो कफ वाढवणारा आहार विहार घेतलेला आहे त्याच्यामुळं कफसंचिती झालेली आहे, हे पण कारणीभूतच आहे ना. कारण हेमंत ऋतूमध्ये संचय झाला नसता तर वसंत ऋतूमध्ये कफप्रकोपच झाला नसता आणि वसंत ऋतूमध्ये कफप्रकोप झाला नसता तर रोगोत्पत्ती झाली नसती. तर त्याच्यामुळे हेमंत ऋतूमधला कफकर आहार विहार पण कारणच आहे, हेतूच आहे. पण हा रोगोत्पत्तीपासून खूप आधी घडलेली घटना आहे, ओल्ड इव्हेंट आहे, रिसेंट नाही आहे. त्यामुळे ह्याला दूरचा म्हणजे विप्रकृष्ट हेतू असं त्याला डिफाईन केलेलं आहे. पुढं जे श्लोकामध्ये दिलेलं आहे, सन्निकृष्ट ज्वरस्य वृक्षादी सेवा विप्रकृष्ट रुद्रकोपा. म्हणजे काय की ज्वराचं जेव्हा तुम्ही संहितेमध्ये ज्वर बघितला असेल तर त्याच्यामध्ये वर्णन आलं असेल बघा, किंवा आपण पुढं बघणार आहे त्याच्यामध्ये पण वर्णन येईल पार्ट 2मध्ये रोगनिदानाच्या. तर ज्वराचं जे वृक्षान्न पान सेवन आहे म्हणजे वृक्ष अन्न जेव्हा किंवा पानं जेव्हा आपण सेवन करू त्याच्यामुळे जी ज्वरोत्पत्ती होणार आहे तर त्या वृक्षान्न पानाला सन्निकृष्ट हेतू म्हटलेला आहे. आणि रुद्राचा कोप म्हणजे ज्वराच्या इतिहासामध्ये म्हणजे ज्वराची उत्पत्ती कशी झाली ह्याची एक स्टोरी आहे आयुर्वेदानुसार. मग ती दंतकथा असू शकेल किंवा
त्याचं एक मीमांसा दिलेली आहे की रोगाचं मूळ मेन उत्पत्ती कशी झाली, तर ते रुद्राचा कोप झाला आणि त्याच्यातनं मग ज्वराची उत्पत्ती झाली. तर तो जो रुद्रकोप आहे तो म्हणजे विप्रकृष्ट कारण झालं, म्हणजे ती खूप आधीची घटना आहे, ओल्ड. आणि जे वृक्ष अन्नपान सेवन आहे ते रिसेंट घटना आहे, म्हणून त्याला सन्निकृष्ट हेतू असं म्हटलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे ह्याचं विथ एक्सप्लेनेशन किंवा विथ एक्झाम्पल याच्यात एक्सप्लेनेशन आलेलं आहे, सन्निकृष्ट हेतू आणि विप्रकृष्ट हेतू. आता पुढचा हे एक्सप्लेनेशन आहे, दोष संचयास कारणीभूत कालांतराने त्याची रोगोत्पत्ती होते. म्हणजे लगेच रोगोत्पत्ती होत नाही, थोडं बाकीचे इव्हेंट्स झाल्यानंतर किंवा इतर घटना घडल्यानंतर मग कालांतराने त्याची रोगोत्पत्ती होते. त्याला विप्रकृष्ट असं म्हटलेलं आहे. याचं उदाहरण आहे हेमंत ऋतूमधील कफकर आहार विहार. बरोबर. आता पुढचा जो हे झाले सन्निकृष्ट आणि विप्रकृष्ट हे हेतू आपले बघून झाले. आता तिसरा हेतूचा टाईप आहे व्यभिचारी. म्हणजे काय की बेभरोशाचा. रेफरन्स आहे माधव निदान 1/5 टीका. श्लोक असा आहे, व्यभिचारी यथा यो दुर्बलत्वात् व्याधी अधिकरण असमर्थः यदा चरकः निदानादि विशेषः अबलियांसो अथवा अनुबध्नति न तदा विकाराभिनिवृत्ती इति असा श्लोक आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये काय की व्यभिचारी म्हणजे इथं काय दुर्बलत्वा, म्हणजे जो रोगोत्पत्तीसाठी कारणीभूत असा हेतू आहे तो दुर्बल असतो. हेतू दुर्बल असल्यामुळे काय होतं की तो स्वतः इंडिपेंडेंटली रोगाची उत्पत्ती करण्यास असमर्थ असतो, किंवा जरी त्यानं रोगोत्पत्ती केली तरी त्या रोगाचं जे बल आहे, म्हणजे रोगबल, म्हणजे आता रोगबल ही काय कन्सेप्ट आहे की रोगाची जी लक्षणं आहेत, रूप, किंवा रोग झाल्यानंतर स्पेसिफिक काहीतरी पोटात दुखणार, डोकं दुखणार, कलर चेंज होणार, धाप लागणार, खोकला येणार, सर्दी होणार, नाक गळणार, किंवा जी काय लक्षणं दिसणार त्याच्यावरून आपण रोग ओळखणार. ती लक्षणं जास्त असतील म्हणजे काय तो चांगल्या ताकदीचा म्हणजे उत्तम बल रोग. आणि अल्पबल म्हणजे काय की रोग तर झालेला आहे पण एखादंच सिम्पटम त्याचं ते पण कमी इंटेन्सिटीमध्ये एक्सप्रेस झालेलं आहे. म्हणजे एवढा आता म्हणजे काय की ताप 102 103 एकदम चटका लागतोय असा जर ताप असेल तर ज्वराचं बल उत्तम आहे, म्हणजे त्या रोगाचं बल उत्तम आहे, पेशंटचं नाही. आणि जर नुसतं कणकण असेल तर काय बाबा हे ज्वर रोग आहे पण त्याचं बल काय एवढं उत्तम नाही, अल्पबल रोग आहे तो. तर अशा प्रकारे असतं. तर हा जो हेतू आहे इथला व्यभिचारी, हा हेतू काय, एकतर इंडिव्हिज्युअली इंडिपेंडेंटली रोग उत्पत्ती करू शकत नाही, आणि जर केलीच तर अल्पबल रोगाची उत्पत्ती करतो, म्हणजे एवढं जो रोग उत्पन्न होणार आहे त्याचं बल चांगलं नसतं. तर ह्या हेतूला काय असतं, इतर जे व्याधी घटक आहेत त्यांचं सहाय्य, म्हणजे ऋतू असेल, काल असेल, तर ह्याची मदतीची अपेक्षा असते. म्हणजे जेव्हा हा हेतू आहे, जे हेतूचं सेवन झालेलं आहे ज्यावेळेस अशा प्रकारच्या व्यभिचारी हेतूचं, पण जर काल आणि ऋतू हे विपरीत असतील, म्हणजे अनफेवरेबल असेल, तर रोगोत्पत्ती होणारच नाही, किंवा अल्पबल रोगाची उत्पत्ती होईल. आणि तेच हेतू सेवन केल्यानंतर काल आणि ऋतू फेवरेबल असतील डिसीजसाठी, म्हणजे रोगासाठी जर फेवरेबल काल आणि बल असेल, ऋतू असेल, तर मात्र हे दुर्बल हेतू रोगोत्पत्ती करू शकतात. म्हणजे इथं काय झालं, अनसर्टनिटी आहे, म्हणजे निश्चित नाही आहे की हा हेतू रोगोत्पत्ती करणार आहे किंवा करणार नाही आहे. म्हणजे म्हणून त्याला काय म्हटलेलं, व्यभिचारी म्हणजे काय, आपण हिंदी पिक्चरमध्ये शब्द आहे बघा, बेवफा.
म्हणजे काय भरोशाचा नाही आहे, कधी याच्यासोबत कधी त्याच्यासोबत. तर अशा प्रकारे इथं हा हेतू त्या अर्थाने येतो, म्हणजे काय की विश्वासघातकी आहे. म्हणजे हेतू म्हणजे काय आहे की हेतूचं काम काय आहे, रोगाची उत्पत्ती करणे. म्हणजे ह्याचं मेन कार्य काय आहे हेतूचं की रोगोत्पत्ती. मग ते कार्यच तो कधी करेल कधी नाही ह्याची काही गॅरंटी नाही आहे, म्हणून त्याला म्हटलेलं आहे व्यभिचारी, बेभरोशाचा हेतू. त्याला जर फेवरेबल म्हणजे रोगासाठी फेवरेबल जर काल ऋतू ह्याचं जर मदत मिळाली तर तो त्याचं काम करणार, जे काम कुठलं आहे त्याचं रोगोत्पत्ती करणे. पण ते जर घटक मत्तीला नसतील तर हा जो व्यभिचारी हेतू आहे हा काय स्वतंत्रपणे रोगोत्पत्ती करेल असं नाही आहे. त्यामुळे कसं आहे, कधी म्हणजे हे काल आणि ऋतूवर आहे की ते फेवरेबल असेल तर रोगोत्पत्ती होईल, नसेल तर नाही होणार. ते अनसर्टेनिटी आहे, होईल पण किंवा नाही पण होणार. त्यामुळे ह्या प्रकारच्या हेतूला काय म्हटलेलं आहे तर व्यभिचारी हेतू असं त्याला म्हटलं गेलेलं आहे. तर पुढचा जो आहे चौथा टाईप तो आहे प्राधानिक. रेफरन्स आहे माधव निदान 1/5 टीका. प्राधानिको यथा विषादिही, म्हणजे जे विषसेवन आहे हे प्राधानिक हेतू म्हणजे प्राधान्याने रोगोत्पत्ती करतो. विशेषतः म्हणजे त्याला असं काय म्हटलेलं आहे की दोष संचय वगैरे नाही, पहिला रोगाचं उत्पत्ती करतात आणि त्याच्यानंतर मग दोष संचय, दोषदृष्टी, दोषदुष्य समूर्चना नंतर होते. त्याचं एक्सप्लेनेशन आहे उग्र स्वभावाचा हेतू असतो. प्राधानिक म्हणजे काय की प्रामुख्याने हा हेतू काय उग्र स्वभावाचा आहे. ह्याने काय होतं, त्वरित रोगाची उत्पत्ती होते, म्हणजे लगेच होते. आणि आपण जे व्यभिचारी हेतूंमध्ये बघितलं होतं की इतर जे व्याधी घटक आहेत म्हणजे काल आहे, ऋतू आहे, तर किंवा दोषांचा संचय आहे, तर ह्याची काय गरजच लागत नाही ह्या हेतूंना. हे काय करतात, ह्या हेतूंचं सेवन झालं तर डायरेक्ट रोगाची उत्पत्ती करतात आणि ते सुद्धा कशी त्वरित, इमिजिएट. याचं जे उदाहरण दिलेलं आहे ग्रंथांमध्ये त्याचं विषादी म्हणजे विषबाधा. दुसरं उदाहरण आपण काय घेऊ शकतो की एखादं इंजुरी झाली किंवा म्हणजे ॲक्सिडेंट झाला, ट्रॉमा झाला, तर तो जो आघात आहे त्याच्यामुळे काय होणार, व्रणाची उत्पत्ती होणार, बरोबर. तर ह्या दोन्ही विषबाधा आणि व्रणोत्पत्तीमध्ये आघातामुळे जी झालेली आहे त्याच्यामध्ये विष आणि आघात हे दोन्ही काय आहेत, प्राधानिक हेतू झाले. म्हणजे आघातामुळे जे व्रणाचं उत्पत्ती होणार आहे, व्रण म्हणजे काय, हा रोगांमध्ये कन्सिडर केलेला आहे. व्रण हा रोग पकडलेला आहे आणि त्याचं कारण काय, आघात. म्हणजे आघात हा हेतू झाला. आता आघात झाल्यानंतर म्हणजे जसं आता आपण बाकीच्या डिसीजमध्ये कसं काहीतरी खाल्लं, चुकीचा आहार विहार घेतला, मग दोषांची दृष्टी झाली, मग दोषांची दृष्टी झाल्यावर मग त्याने रक्त म्हणा, मांस म्हणा किंवा कुठला तरी धातू दुष्ट होणार, एखादं स्रोतच दुष्ट होणार आणि ते झाल्यानंतर म्हणजे काय झाले, दोषदुष्य समूर्छना झाली आणि त्याच्यानंतर मग व्याधी उत्पन्न झाला आणि मग लक्षणे उत्पन्न झाली आणि मग आपल्याला कळालं की नाही हा असा रोग झालेला आहे. आता ह्या कंडिशन्समध्ये काय होतं, आघात झाला, मग दोषांची दृष्टी, दोषदुष्य समूर्छना किंवा बाबा असा काळ पाहिजे, हे ऋतू असा पाहिजे, त्याची मदत मिळायला पाहिजे, तर हे घटक काय गरजेचेच नाहीत. इथं काय होणार, आघात झालं की इमिजिएट म्हणजे जसा आघात झाला तसं इंजुरी डेव्हलप झाली, म्हणजे व्रणाची उत्पत्ती झाली, म्हणजे रोग उत्पत्ती झाली, म्हणजे तत्काळ. याच्यात वेटिंग पिरियड काहीच नाही आहे किंवा दुसरी कुठलाही इव्हेंट ह्याच्यामध्ये इन बिटवीन नाही आहे. हेतू सेवन झालं की लगेच इमिजिएट नेक्स्ट इव्हेंट काय, रोगोत्पत्ती आहे. त्यामुळे ह्याला काय म्हटलेलं आहे, प्राधानिक म्हणजे प्रामुख्याने जे रोगाची उत्पत्ती करतं, म्हणून त्याला प्राधानिक हेतू असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे हे झालं पहिलं हेतूचं वर्गीकरण. कुठलं
सन्निकृष्ट, विप्रकृष्ट, व्यभिचारी आणि प्राधानिक असे 4 टाईप्स पहिल्या वर्गीकरणामध्ये दिलेले आहे. तर आज आपण इथेच थांबूया. आज आपण काय काय बघितलं तर हेतू और निदान ह्याच्या वेगवेगळ्या व्याख्या बघितल्या. त्या व्याख्यानंतर हेतूचे पर्याय बघितले आपण कुठले कुठले आहेत ते. आणि त्याच्यानंतर आपण वर्गीकरण बघण्यासाठी स्टार्ट केलं. त्याच्यातलं पहिलं जे वर्गीकरण आहे त्याचे जे त्या वर्गीकरणामध्ये 4 टाईप सांगितलेले आहेत. सन्निकृष्ट, विप्रकृष्ट, व्यभिचारी आणि प्राधानिक असे 4 टाईप्स. मग त्या 4 टाईप्सचं प्रत्येकाचं आपण एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे आणि त्याचे काही एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. अशा प्रकारे पहिलं वर्गीकरण झालेलं आहे. अजून बऱ्याच प्रकारचे वर्गीकरणं आहेत. खूप मोठं लेक्चर होऊ नये त्याच्यासाठी इथं थांबतोय आणि बाकीची जी वर्गीकरणं आहेत ती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.